नमस्कार. आपले आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना नमस्कार. इथे सर्व उपस्थित असलेले सर्व माझे सहअध्यायी सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. आज आपण पारंपरिक पद्धतीने पत्रिका कशी सोडवायची, बरोबर आहे ना सर? हाच विषय घेणार आहोत ना? हॅलो. हो हो बरोबर आहे. हा, तर याचा आपण आज सरांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. त्यासाठी मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मॅडम मी हे काढतो. हा, करायचं ना सुरू. तर सर्वात प्रथम सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद आणि तुमचे खूप स्वागत. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना धन्यवाद. तर आपण आता मी एक कुंडली शेअर करते, तर त्या कुंडलीचं पारंपरिक पद्धतीने विवेचन करूया. दिसतंय का? हा बघा, ही कुंडली आहे. एक न्यूरोसर्जनची कुंडली आहे. तारीख 5 ऑगस्ट 1967, वेळ सकाळी म्हणजे पहाटे 5:48 आणि जातक म्हणजे स्त्री जातक आहे आणि मुंबईचं म्हणजे मुंबई जन्मस्थळ आहे. तुम्ही हे पाहिजे तर हे करून घ्या, मग मी नंतर पत्रिका लावते. लावू पत्रिका? हॅलो. हो मॅडम, लावा लावा. नाही मॅडम. झालं ना लिहून? ठीक आहे, थँक्यू. ही बघा, ही कर्क लग्नाची पत्रिका आहे. इथे लग्नेश चंद्र लग्नात आहे, सूर्य पण लग्नात आहे, गुरु पण लग्नात आहे आणि बुध पण लग्नात आहे. धनात सिंहेचा शुक्र आहे. तृतीय स्थानात काही नाहीये. चतुर्थ स्थानात तुळेचे मंगळ आणि केतू आहे. मग पंचमात, षष्टात, सप्तमात आणि अष्टमात कोणीच नाहीये. भाग्यस्थानात मीनेचा शनी आहे आणि दशम स्थानात मेषेचा राहू आहे. मग लाभात आणि व्ययात कोणी नाही. तर आपण आता या पत्रिकेचं वाचन सुरू करूया. तर हे कर्क लग्न आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कर्क लग्न म्हणजे म्हणजे सेवेचं पण लग्न आहे, प्रेमळ आहे, कुटुंब वत्सल आहे, परोपकारी पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या लग्न म्हणजे हे हिलिंगचं पण लग्न आहे बरं का. आणि मग इथे लग्नेश चंद्र लग्नात आहे, ही खूप पॉझिटिव्ह म्हणजे बाजू आहे. म्हणजे मनाने हा जातक असा खूप भक्कम आहे. आणि इथे सूर्य पण आहे लग्नातच. तर हा चंद्र सूर्य म्हणजे जवळजवळ अमावस्येजवळचा चतुर्दशीचा जन्म आहे. पण हे असं निगेटिव्ह वेने न घेता इथे हे चंद्र आणि सूर्य लग्नी असल्यामुळे हा जातक कसं फोकस आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं म्हणजे त्याचं आत्मा आणि मन एकत्र आहे, त्याच्यामुळं एकाग्रता पण खूप आहे. मग इथे गुरु पण आहे लग्नातच. तर हा गुरु शिवाय उच्चीचा झालाय. म्हणजे कारण कर्केत गुरु उच्चीचा होतो ना. मग हा हा हंस म्हणजे महापुरुष योग, पंचमहापुरुष योगापैकी एक योग आहे. म्हणजे आणि बुध पण लग्नातच आहे. म्हणजे हा बुध आणि गुरु, सूर्य आणि ही कर्करास हे सगळं मिळूनच म्हणजे हे खूप छान. काय आपण चतुर्गृही योग म्हणतो याला. म्हणजे ही खूप जमेची बाजू तर आहेच आहे. आणि या जातकाने म्हणजे वैदिक क्षेत्रात अशी उच्च पदवी घेतली आहे. तर त्याचं कारण पण काय, बुध गुरु म्हणजे एकत्र तर आहेत. सूर्य बुध त्याचा पण बुधादित्य योग झाला आहे. चंद्र म्हणजे लग्नेश पण लग्नातच आहे. आणि मग हा बुध कोण आहे, तर हा
तृतीयश पण आहे, म्हणजे तृतीयात कन्या रास येते ना. तर आणि हा म्हणजे असं आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये किंवा वैद्यकशास्त्रात ह्या बुधाला आपण म्हणजे इथून काय बघतो आपण, नर्व्स किंवा मज्जासंस्था आणि हात हात पण बघतो ना. आणि ह्या लग्नाला जो हा योगकारक मंगळ आहे तो पण पंचमेश असून तो केंद्रात बसला आहे. हा, ही पण एक चांगली बाजू. आणि हा मंगळ आपण सर्जरीचा पण कारक म्हणतो. आणि इथे केतू बरोबर पण आहे, म्हणजे एक हा म्हणजे आता मी आधीच सांगितलंच ही जातिका न्यूरोसर्जन आहे. तर हा मंगळ केतू एकत्र आल्यामुळे म्हणजे कसं, मंगळ सर्जरीचा तर कारक आहेच आहे, पण केतू म्हणजे ते अजून फाईन म्हणजे काय मायक्रो सर्जरी मायक्रो लेव्हलला, कारण केतू डेप्थ मध्ये जाऊन काम करणार आहे ना. त्यासाठी इथे ही मंगळ केतूची युती चांगली आहे. शिवाय हा मंगळ म्हणजे पंचमेश असून केंद्रात असून तो आपल्या स्वराशीलाच बघतोय, जिथे मेषेचा राहू आहे. हा, तर म्हणजे ही पण चांगली, म्हणजे इथे सर्जिकल स्किल अजून चांगलं होतं. राहू म्हणजे आपण डोकं पण म्हणतो, आणि दशमात म्हणजे उपचय स्थानातला राहू हा पण खूप म्हणजे चांगला आहे. ह्या व्यक्तीला म्हणजे कसं खूप असं म्हणजे मोठं यश पण देतो आणि प्रसिद्धी पण देतो, अधिकार पण देतो. आणि ह्या न्यूरो सर्जन लाईनला हा जास्त चांगला, कारण हा राहू म्हणजे दशम स्थानात तर आहे, मेषेचा राहू आहे नो डाऊट, पण तो अश्विनी नक्षत्रात पण आहे. अश्विनी नक्षत्र केतूचं, आणि हे मेडिकल साठी पण म्हणजे चांगलं आहे असं. आणि हे 1-7 अशा ऍक्सिसला आहे, म्हणजे मंगळ केतू आपण उत्तर म्हणजे नॉर्थ नोडला, आणि हा राहू साऊथ नोडला आहे. म्हणजे हा इथला मेषेचा राहू इथे असं निगेटिव्ह वे मध्ये न घेता ह्या पत्रिकेसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे कसं, हे रिस्क घेणारे पण आहे आणि एक समाजात आपली स्वतःची ओळख निर्माण करतात. आणि आता हा लाभेश आणि अ, हा चतुर्थेश इथे म्हणजे शुक्र धनात आहे, पण त्या शुक्रात म्हणजे सिंह राशीत आहे, आणि तो सिंह लग्नात. ही पण खूप अशी म्हणजे चांगली जमेची बाजू आहे. तर आता तुम्हाला नववंश बघायचे असतील तर ते पण आपण बघूयात, ते पण खूप छान आहेत. तर लग्न पुष्य 3, हा म्हणजे पुष्य नक्षत्र कोणाचं आहे, शनीचं आहे. आणि ते म्हणजे 7 शूरांश म्हणजे तूळ तूळ नवंशात आले, आणि शूरांश त्याचा म्हणजे सूक्ष्म अंश आलाय. म्हणजे हा जातक ऑलरेडी धाडसी पण खूप आहे. हा, मग सूर्याला आश्लेषा 1 हे नक्षत्र मिळाले, बुधाचंच नक्षत्र आहे, आणि तो धनु नवंशात आहे, उत्पन्न अंशात. तर हे पण म्हणजे त्याला चांगलाच नवंश मिळालाय. त्याच्यानंतर आपल्या चंद्राला चंद्र पण पुष्य 1 मध्ये आहे, पण चंद्राला सिंह नवमांश मिळालाय, भूपांश, म्हणजे हा पण चांगला नवमांश आहे. मंगळ स्वाती 3 मध्ये आहे. मंगळाला म्हणजे जरी उग्रवंश म्हणजे कुंभ नवमांश मिळाला, पण इथे तो चांगला, कारण मंगळाचं धाडस आणि ह्या शनीची चिकाटी, म्हणजे असं ह्या म्हणजे ज्यावेळेस ऑपरेशन करताना दोन्ही पण संयम पण हवा ना, कारण हे म्हणजे ब्रेन ऑपरेशन्स हे खूप 10-10, 12-12 तास, कधी कधी त्याच्यापेक्षा पण जास्त. तर म्हणजे हे मंगळाकडे सर्जरीचं स्किल आलं, आणि शनीमुळे आपल्याला ती चिकाटी, ते धाडस, तो संयम ते पण म्हणजे मिळतं. आणि हा बुध आहे, तर तो पुनर्वसू 4 मध्ये म्हणजे कर्क नवमांशातच आला. तर हा पण म्हणजे चांगलाच आहे, पुष्कर नवमांशात पण आहे. आणि हे गुरु आणि बुधाचं नक्षत्र परिवर्तन झाले. बुध आहे हा पुनर्वसू म्हणजे गुरुच्या नक्षत्रात आहे, आणि गुरु आहे हा आश्लेषा म्हणजे बुधाच्या नक्षत्रात आहे. आणि गुरुला जरी पापांश मिळाला म्हणजे मकर नवंश मिळाला, तर तो पण त्या ह्या म्हणजे जातिकेसाठी तो चांगला आहे. म्हणजे त्या घरापेक्षा करिअरला महत्व देते ती. म्हणजे घरात थोडस अशांती वगैरे आपण असं म्हणू शकतो, असू शकेल, पण हा गुरु म्हणजे प्रॅक्टिकल पण बनवतो त्या जातिकेला. हा शुक्र आहे, तो पण पुनर्वसू म्हणजे नक्षत्रातच आहे. सॉरी, पुष्कर नववंशात आहे, स्वतःच्याच नक्षत्रात आहे, पूर्वा फाल्गुनी, आणि स्वतःच्याच नववंशात पण आहे, म्हणजे तुळेचा नववंश मिळालाय त्याला, अभयवंश. शनी रेवती 1 मध्ये आहे, म्हणजे बुधाच्या नक्षत्रात आहे, आणि धनु नववंशात आहे, तो पण चांगला आहे. राहू अश्विनी
3 आणि राहूला पण बुधाचाच नवमांश मिळालाय, पंडित अंश. केतू स्वाती 1 मध्ये आहे आणि तो पण धनु नवमांशात आहे. तर हे नवमांश पण चांगले आहेत. आता मी तुम्हाला एवढं तर सांगितलंय आणि अजून इथे शनी जो आहे ना बघा, हा तर तो भाग्यात आहे. तो सप्तमेश आणि अष्टमेश पण आहे. पण भाग्यात भाग्यात म्हणजे मीनेत आहे आणि तो मीनेचा स्वामी गुरु तो लग्नी म्हणजे उच्चीचा झालेला आहे ना. म्हणजे हे सगळं म्हणजे ह्या मेडिकल फील्डसाठी आणि ही जातिका न्यूरोसर्जन होण्यासाठी सगळे बघा योग कसे चांगले आहे. लग्नेश लग्नात आहे, तिथे सूर्य आहे, गुरु आहे, बुध आहे, मंगळ पंचमेश असून तो चतुर्थात म्हणजे केंद्रात आला, हा पण योग चांगला आहे. त्याची दृष्टी दशमावर स्वतःच्या राशीवर आहे आणि त्याच्यानंतर षष्टेश गुरु षष्ठ स्थान आले इथे, तो लग्नात आहे आणि शिवाय तिथेच बुध पण म्हणजे व्ययश बुध पण आहे. म्हणजे हॉस्पिटल पण बघतो ना आपण म्हणजे व्यय स्थानावर, तर म्हणजे ती पण लिंक अशी लागतीये. तर बघा सुबल आता मॅडम मी सांगू हा का थोडं? बोला. हा, या लग्नाला कर्क लग्नाला हो गुरु भाग्येश पण आहे आणि हो चंद्र गुरु रवी हे सगळे शुभग्रह आहेत या हो लग्नाला. हो त्या लग्नाचे मित्रग्रह आहेत, त्याच्यामुळे आहे. ते लग्नी आहेत. आणि रवी केंद्रयोगात आहे मंगळाच्या, त्याच्यामुळे केंद्रयोगाचं जसं आपण हे म्हणतो तसं ते जे सर्जरीला जे थोडं हे पाहिजे ते रवी मंगळ पण अशा वेळेला गुरु रवीच्या योगात आहे. त्याच्यामुळे गुरुनी ते सगळं सांभाळून म्हणजे त्यांना हे सगळं दिलं, म्हणजे ही डिग्री किंवा उच्च शिक्षण आणि डॉक्टरीच्या ह्याच्यात ही सर्जनचं म्हणजे त्याच्यात यश प्रथित म्हणजे सर्जरीच्या ह्याच्यात यश हे सगळं गुरुनी त्यांना दिलं. हम्म. असं म्हणजे मी एक मला हो जे हो, काही चालेल आहे. हे सगळेच लवकर बसलेले मॅडम तुमचा एको हो हो, एक माईक बंद करते हा, ऐका सॉरी, ते मला माईक मुळे बोलायचं प्रॉब्लेम. तर बोला, मग मी बोलते. मॅडम दामले मॅडम तुम्ही बोला अगोदर. हा, तेच माईक मुळे प्रॉब्लेम होतो ना, म्हणून मी बंद केला माईक. नाही झालं, तेच मला एक सांगायचं होतं हा की हे सगळे ग्रह हे आहेत. आणि शुक्राचंही मला एक सांगायचं होतं, पण मी आता परत शुक्र आणि अशा वेळेला जेव्हा मंगळाचा डिस्पोजिट म्हणजे शुक्र हा म्हणजे बरोबर त्याचं आहे ना, व्यवसायाची आपण कुळीचं ठरवणार स्वामी. कसा, तर हा त्याचा हे स्वामी शुक्र आहे, त्याची पण प्लेसमेंट चांगली आहे शुक्राची आणि तो चांगल्या नक्षत्रात पण आहे. होय. उत्तराषाढा ह्याच्यामध्ये, उत्तराषाढा नाही उत्तरा, त्यामुळे शुक्र म्हणताय आणि का? लाभेश आहे, उपवा लाभेश पण पालवी. आहे आणि तो जरी सिंह राशीत असला रवीच्या, तरी अशा वेळेला रवीची पोझिशन हे चांगली आहे गुरुमुळे, Yes, yes. गुरु चंद्राच्या योगात असल्यामुळे. नमस्कार मॅडम. हा बोला. इथे लग्नेशच लग्नात आहे. हो हा तर ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. पुन्हा चंद्रगुरु एकत्र आहेत, चंद्र सूर्य एकत्र, सूर्याबरोबर 4 ग्रह आहेत. हम्म. हा, 1 4 7 मध्ये सगळे ग्रह आले ते मोस्टली, फक्त शनी शुक्र थोडे बाहेर आहेत. पण केंद्रात हे ज्या आपल्या राशी आपण ज्या म्हणतो वृत्तांताच्या, त्याच्यातच सगळे ग्रह आहेत. पुन्हा जो राहू जो तुम्ही सांगितलंच आहे म्हणा अगोदर, राहू जो दशमात आहे तो अश्विनी नक्षत्रात आहे. ते अश्विनी कुमार हे वैद्यक शास्त्रासाठी आपले खूप वैद्यक शास्त्रासाठी अश्विनी कुमारांचं हे अश्विनी नक्षत्र खूप फायदेशीर ठरतं. आणि मंगळ केतू सर्जरीसाठी चांगलंच एकदम. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या जुळून आलेल्या आहेत आणि 4 ग्रह एकत्र केंद्रात बसले, ते पण लग्नी, सगळे चांगले ग्रह आहेत. म्हणजे भाग्येश आलाय गुरु लग्नात. पुन्हा तृतीयेश जिथे आपण काम करतो, कामाचं तुम्ही ते पण बोललात, म्हणजे हातांची पण हालचाल आणि बुध आहे तो सुद्धा लग्नी आलाय. लग्नेश लग्नात आहे प्लस सूर्य लग्नी असला की जातकाचा भाव म्हणजे त्याच्या कर्मातून भाग्योदय असा होतोच, म्हणजे तो उदयाला येतो, भाग्योदयींचाच उदयाला येतो. भाग्येश पण इथे लग्नीच आहे आणि जिथे लग्नी गुरु आहे ह्या सगळ्या ग्रहांबरोबर आहे तिथे तो जातक हुशार बुद्धिमान पण असणार आणि तो स्वतःच्या स्वमेहनतीने काही ना काही चालूच असणार आणि ते सगळे योग दिसतात ते ठळकपणे की सर्जरीसाठी ते योग्य आहे. सगळे पूरक आहेत. आणि नक्षत्र वगैरे पण तुम्ही सांगितलेत. नवमाशात पण नवमाश काही जरी हे लाभलेत त्याला नाही तर नवमास ते लावू का? नाही आहे, तुम्ही सांगितलेत मॅडम.
हो, जरी गुरु पापांश मकर नवमांशात जरी असला हा. तरी पण इथे सर्जरीसाठी काही गोष्टी गरजेच्या असतात जिथे तुम्हाला डेअरिंग लागतं. सूर्य शनी एकत्र आहेत, गरजेचं आहे ना, उत्पन्न अंशात आहे. नियम, अनुशासन ते हो सगळं जरुरी आहे ना, कारण हे हो, ब्रेनच्या जरुरी आहे, खूप गरजेचं आहे. ब्रेनचं वेळ ऑपरेशन ना आहे चालणार, मग तिथे आणि मंगळ उग्रांशात आहे, तर ते ते हवंच आहे. जे गरजेचं आहे ते आहे. आहे. त्यामुळे ही पत्रिका अशी बोलकी ठरते. म्हणजे सगळे ग्रह आणि केंद्रात आहेत. आता काही तर गोष्टी असणारच आयुष्यात आता हे प्रत्येकाच्या ज्या मंगळ असतात, त्या केतू काही अप्स अँड डाऊन्स आहेतच. त्यांना आता घरात शनीवरून शनी हे जाताना असणार ना त्रास, म्हणजे मंगळ हो केतू, म्हणजे आपण तसं हो जर हो, बघितलं पण करिअरच्या पॉइंटनी खूप चांगली आहे, पण करिअरसाठी त्याच्यापासून खूप दूर चांगली तर आहे. हो, जावं लागणारच. घरात ताणतणावाचं पण वातावरण असू शकतं, वातावरण असू शकतं. म्हणजे आणि असू त्या शकतं. नंतर बाहेर पण गेल्यात. अगोदर त्यांनी म्हणजे जे जे हॉस्पिटल, म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये MBBS होऊन तिथे नोकरी केलेली आहे. आणि मग नंतर अच्छा. 2005 जेव्हा आपले हम्म गुरु महाराज ह्याच्यात हम्म. मिथुनेत आले, तर म्हणजे इथल्या कुंडलीत व्ययात झाले ना, तो म्हणजे भाग्येश व्ययात, हो हो त्यावेळेस ते हो हो, त्या बाहेर गेल्या आणि बाहेर तिथे गेल्या. MA भाग्येश पण केलं पण आहे आणि वेळात. आता तिकडे स्थायिक पण आहेत 20 वर्षापासून. हो हो, श्रेयश पण लग्नी आहे, भाग्येश पण आलाय लग्नी. हो. ह्या पण गोष्टी आहेत. त्यांना ते बाहेरगावी जाण्याचे योग पण आलेत. छान. तर सगळी व्यवस्थित कुंडली, म्हणजे ह्या प्रकारे कुंडली चांगली आहे. हा, तरी मॅडम मी हा, सांगा सांगा, कोणाला बोलायचंय? मी बोलते हळदणकर. हो हो, बोला बोला मॅडम. आता बरेचसे पॉइंट सांगितले सगळ्यांनी आणि ते योग्यच आहेत. त्यामुळे त्या पॉइंटवर न बोलता मला जो आता जास्त अपील होतोय तो असा हं. की राहू दशम स्थानात म्हणजे कर्मस्थानी आहे, होय. शिवाय तो मेष राशीत आहे. मेष राशीत असून तो पंडित अंशामध्ये आहे. म्हणजे मेष राशी आणि पंडित अंश, हा सूक्ष्मांश, हे दोन्ही बुद्धीशी रिलेटेड आहे. होय. आणि त्यामुळे त्याचं कर्म हे ज्ञानाशी जोडलेलं, म्हणजे डॉक्टरी व्यवसायाशी जोडलेलं असं आढळून येत आहे. हं. दुसरा फॅक्टर असा आहे की मंगळाची कुठेही शनिवर दृष्टी आलेली नाही जन्मस्थ, नाही. आणि शनीची पण मंगळावर दृष्टी आलेली नाही. त्यामुळे याचं शिक्षण म्हणा किंवा ज्या ज्या गोष्टी व्यवसायाच्या दृष्टीने किंवा शिक्षणाच्या दृष्टीने होणं गरजेचं होतं फ्लुएंटली, त्या गोष्टी करण्यामध्ये त्याला कोणत्याही अडचणी आलेल्या नाहीत. शिवाय शनीची तिसरी दृष्टी लाभस्थानावर आहे, तिथे त्याची मित्र रास आहे आणि तिथे कोणताही ग्रह नाही. हं. शनीची 7वी दृष्टी पराक्रम स्थानावर आहे, तिथे पण मित्र राशी आहे आणि कोणताही ग्रह नाही. आणि शनीची जन्मस्थ 10वी दृष्टी ही षष्ठ स्थानावर आहे, की षष्ठ स्थान हे आजार नाही म्हणणार मी, पण हॉस्पिटल किंवा आजाराशी ऋणाशी रिलेटेड, पण ते गुरुचं स्थान आहे आणि तिथे कोणताही तसा ग्रह नाही. गुरु लग्नात बसलेला आहे. त्यामुळे शनीचा षष्ठ स्थानाशी असलेला संबंध हा पण ऋण आणि हॉस्पिटल याच्याशी निगडीत येतोय. त्यामुळे ह्या ज्या बाबी आहेत, मंगळ केतू हा हे सर्जरीसाठी आपण मगाशी म्हटलं, आणि मंगळाची राहूवर असणारी दृष्टी, मंगळाची सप्तमावर जिथे मकर राशी आहे तिथे असणारी दृष्टी, ही सगळीच त्याला व्यवसायाच्या दृष्टीने, कर्माच्या दृष्टीने ही पोषक ठरलेली आहे. त्यामुळे पत्रिका ही चांगल्या पद्धतीने तो व्यवसायाशी आणि शिक्षणाने पुढे गेलेला आहे असं आढळतं. बाकीचे सगळे मुद्दे जे सांगितलेले आहेत ते मी सांगितले नाहीत, कारण ते अतिशय योग्य असे मुद्दे आपण आणि इतर लोक, दामले मॅडमने वगैरे सांगितले, होय. सरोज मॅडमने सुद्धा. थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅडम मी बोलू? होय, बोला. हा मॅडम, इथं जलतत्व जास्त प्रबळ झालेलं आपल्याला दिसतंय. होय होय एकतर कर्क राशीमध्ये 4 ग्रह आणि मीन राशीतला शनी. होय त्यामुळे जलतत्व एक तर सेवा भाव पण दाखवतो
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण निसर्ग कुंडलीनुसार जरी बघायला गेलं तरी मंगळाची कर्मस्थानावरची दृष्टी हो. जो तिथं योगकारक आहे ती सुद्धा तेवढीच स्ट्रॉंग ठरलेली आहे. म्हणजे हे जे मुद्दे कदाचित सरोज कडून आणि हळदणकर मॅडम कडून जर सुटले असते तर तेवढे फक्त मी नमूद करू इच्छिते. त्यामुळे ती कुंडली जास्त एक सर्जनच्या दृष्टीने हो. आणि सेवाभाव ह्या आणि दृष्टिकोनातून खूप स्ट्रॉंग झाली. जलराशी हो हो जलतत्वच हो हो जोडेड आहे ना इथे. जलतत्व बरोबर आहे. आणि मंगळाची जी मेष राशीवरची दृष्टी आहे केतुयुक्त ती सुद्धा जी आपण सर्जनचा उल्लेख केलात ना ती त्यासाठी सुद्धा खूप छान म्हणजे न्यूरो सर्जनच्या दृष्टीने सुद्धा ती खूप स्ट्रॉंग ठरली मॅडम. मेन जलतत्व जास्त प्रबळ हा हा एक्झॅक्टली. दोन गोष्टी सांगते की ह्या शनीच्या दृष्टीमुळे चिकाटी त्यांना करणे, न्यूरोचं ऑपरेशन, न्यूरोसर्जन करणं म्हणजे त्यांना तेवढं कॉन्सन्ट्रेशन किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शनी गुरुचा नवपंचम योग हे सगळं त्यांना हो. त्या शनीच्या दृष्टीमुळे किंवा शनीचा जो नवपंचम योग आहे लग्नातल्या सगळ्या ग्रहांशी त्याच्यामुळे ते आहे. आणि बुधगुरु बरोबर. लग्नात आल्यामुळे म्हणजे डोकं ना त्याच्यामुळे बुधगुरु लग्नात आल्यामुळे त्या तिकडून पण न्यूरोसर्जन दिसतंय ते बरोबर आहे. न्यूरोसर्जन झाले. बरोबर. आणि भाग्यस्थानातला शनी जो आहे ना तो सुद्धा सेवाभाव दाखवतो. म्हणजे अगदी जॉबच्या दृष्टिकोनातून जरी पत्रिका बघायची झाली ना तरी सुद्धा भाग्यस्थानातला शनी म्हणजे जनरल हा सुद्धा म्हणजे ह्या पत्रिकेबद्दलच नाही म्हणते मी जनरल सुद्धा भाग्यस्थानातला शनी जेव्हा असतो ना तेव्हा सेवाभाव हा दृष्टिकोनातून त्या व्यक्ती जास्ती पुढे येतात. समाजासाठी कार्य करतात. समाजासाठी काहीतरी करण्याच्या दृष्टीने. हो खूप छान पत्रिका म्हणलीत मॅडम. छान. थँक्यू. कुलकर्णी मॅडम तुम्हाला त्याचं सांगू का की शनी भाग्यात असेल तर का असतं असं? हा बोला ना मॅडम. कारण ते तृतीय स्थानाचं एक्सपान्शन म्हणजे वाढी म्हणजे जे म्हणतो ना आपण तृतीयाचं आपण समोरचं स्थान हे जास्ती हे म्हणतो ना त्याच्या म्हणजे बरोबर या बरोबर स्थानातून समोरच्या स्थानावरती जास्त आपल्याला हे मिळतं ना की चंद्र भाग्यात येतो तो तृतीयाला बघेल आणि तृतीय स्थानातून त्या माणसाकडे लिखाण किंवा काही काम होईल. तसं हो तृतीय स्थानाचं ते एक्सपान्शन स्थान असल्यामुळे तो शनी तिथे कारण तृतीय स्थान पुन्हा समाजाशी तृतीय आणि हे लाभस्थान आपण बाहेरच्या शेजारी किंवा ह्याच्याशी येतं ना जवळचे हे बरोबर त्याच्यामुळे ते तसं आहे. बरोबर. आता इथं भावंडां रिलेटेड तसं बघायला गेलं तर थोडेफार काही त्रास झाले असले पण इथं आपला जो मुद्दा आहे की न्यूरोसर्जन त्या काळात झाल्या आपल्याला ज्याच्याशी मुद्दा आहे तो गोष्टी इथं तर खूप स्ट्रॉंगली दिसतात. हो की हो आपण हो आता करिअर बरोबर सांगितलं पण तुम्हाला हो तसं पण सांगायचं असेल ना काहीच नाही आता कारण मंगळ केतू शिवाय हो मंगळ केतू आणि शिवाय तृतीय स्थानावरती शनीची दृष्टी. हो म्हणजे तिथे बरोबर. प्रॉब्लेम तर असणारच नो डाऊट. तृतीय लाभ दोन्हीवरती शनीची दृष्टी आहे. हो आणि षष्ठ स्थानावर सुद्धा शनीची दृष्टी आहे. हो 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 कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे षष्ठ स्थानात कन्या रास येते जी सेवाभावी रास समजतो आपण. त्याच्यामुळे पण भाग्यातला शनी हा सेवाभाव दाखवतो. ते सेवाभावाच्या दृष्टिकोनातूनच पत्रिका जास्ती स्ट्रॉंग झाली. जास्ती, हो. जलतत्वही प्रबळ झाल्यामुळे. हो हो आणि मॅडम आता शनीवरून शनी जात आहे आणि गुरुवरून गुरु जात आहे त्यामुळे अधिकच चांगलं स्थिती असेल आता. अजून चांगले त्यांना चान्स मिळत असतील. म्हणजे आता आपलं आता बाकीचं नाही आपल्याला काही माहित पण त्या तिकडे म्हणजे हे झाल्यात स्थायिक पण म्हणजे आता हा पुढचा आपण म्हणतो ना एक सुवर्ण काळ त्यांच्यासाठी असा हो होऊ हो शकतो. हो हो हा बोलू का? होय बोला मॅडम. हा काही अष्टक वर्गाने सुद्धा पाहिलं होय तर षष्ठ स्थानात 35 गुण आहेत. येस. आणि तिथे लग्नाने 8 गुण दिलेले आहेत. आणि लाभस्थानाला सगळ्यात जास्त 46 गुण आहेत आणि तिथे मूळ गुरुनी 8 गुण दिलेत. आणि गुरु आत्माकारक ग्रह आहे त्याच्यात आणि गुरु आत्माकारक ग्रहच लग्नात आहे आणि शुक्र आहे अमात्यकारक तो धनस्थानात आहे. हे मुख्य दोन्ही ग्रह लग्नात आणि धनस्थानात आलेले आहेत त्यामुळे ते पण इफेक्ट देणारच. आणि दशम स्थानामध्ये सुद्धा 33 गुण आहेत म्हणजे 6, 10 आणि 11 ही स्थानं अगदी पूर्णपणे पॉवरफुल झालेली दिसतात. अष्टक वर्गाने सुद्धा आपल्याला सपोर्ट दिलेला आहे असं आहे. आणि यांनी गुरु आणि शुक्र म्हणजे आत्माकारक आणि अमात्यकारक म्हणजे तेही योग्य स्थानात बसलेले असल्यामुळे
त्यांनी पण पत्रिका चांगली हे केलेली आहे. होय. तर सूक्ष्मांश तर सगळेच चांगले आहे. होय. मंगळ उग्रांशात आहे, पण तो ह्या फील्डसाठी साठी तो योग्य आहे. उपयोगाचाच आहे, उपयोग आहे. गुरु पण पापांशात आहे, पण तोही या फील्डसाठी उपयोगीच आहे ना. हम्म, हम्म. आणि जे काही सर्जरी काम आहे ते काही तसं चांगलं नाहीच आहे ना. दुःखदायकच काम आहे, पण ते आपल्या चांगल्यासाठी आहे. त्यामुळे ते 2 ग्रह जरी असले त्याच्यात ग्रह, तरी पण ते सुद्धा पॉवरफुलच आहे या सर्जन होण्यासाठी. हम्म. त्यामुळे ते पण पापांश म्हणजे असले तरी त्याचा काही उपयोग म्हणजे फारसं हे नाही इफेक्ट. म्हणजे उपयोगालाच आले ना या हो, जाता उपयोगालाच आलेले आहेत. म्हणजे आपण त्याचे जर असं वाईट इफेक्ट नाही कौटुंबिक मिळणार. कौटुंबिक विचार केला तर मग तिथे थोडं ताणतणाव तिथे तर तो थोडासा हो obvious आहे ना. आणि हो ह्या हो तो जातीच्या आहे. सर्जन आहेत म्हणजे यांना हो घराच्या बाहेर किती किती तास राहावं बाहेर लागतं, हो इमर्जन्सी हो जायला लागतं, हो. त्यामुळे ते ते त्यांना वेळेचं बंधन नसतंच ना, नाहीच नाही. त्यामुळे ते थोडस होणारच आहे. म्हणजे आणि परत करिअर रवी मारकेश आहे, हम्म. तो पण रवी लग्नस्थानातच आहे ना. हम्म. काहीतरी ते इफेक्ट थोडेसे कुटुंबासंबंधी दुरावा दर्शवणार कामाअभावी. पण बाकी सगळीच छान आहे, म्हणजे पत्रिका करिअरच्या दृष्टीने खूपच उत्तम आहे. आणि थोडस भावंडाच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत 19-20 कारण ग्रह सौख्यात ते नाही, पत्रिकाच मुळात करिअर तर ओरिएंटेडच आहे ना मॅडम. घरच्या पेशेचा राहू लोकांपासून आहे ना, तर ते म्हणजे त्यामुळे स्वतः असं म्हणजे त्यामुळे जास्त प्राधान्य ह्यालाच देणार ना करिअरला. करिअरला देणार, त्यामुळे घराकडे थोडस म्हणजे देऊ शकत नाही. दुर्लक्ष असं नाही, हा पण नाही, वेळ दुर्लक्ष देऊ असं शकत नाही, रास म्हणजे वेळ देऊ शकत नाही. कर्क रास आहे म्हणजे त्यांनी प्रयत्न हो केला तरी त्यांना हे तरी करता नाही येत नाही नाही नाही. पण मॅडम बुधाचा नवमाश पण चांगला आहे, कर्क आहे. नवमाश. आहे हो ना. मग हो मग हो बुधानीच तर मग सगळं ही पत्रिका दिलंय ना. जास्त करून धनांश हो बॅलन्स धनांश आहे, रवी उत्पन्नांशात आहे, तुमचा केतू उत्पन्नांशात आहे, हर्षल उत्पन्नांशात आहे. म्हणजे हर्षल सुद्धा धनस्थानातला तो पूरकच ठरलेला आहे ना. त्यांच्या बुध त्यांच्या वेळेस आहे फील्डमध्ये तो सुद्धा हॉस्पिटलसाठी म्हणजे हॉस्पिटल हो या मेडिकल फील्ड साठी चांगला वेळेशच आहे. आहे, वेळेश हो लग्नात आहे ना, आणि त्यामुळे मुळात वेश लग्नात आहे आणि परदेश नको गमन कर्क आणि नवमांश हॉस्पिटल, आहे. परदेश प्लस गमन आणि कर्क हॉस्पिटल नवमांश आहे दोघांनाही त्याला. चांगला झाला तो. हो कर्क षष्टेश नवमांश गुरु आहे. हो पुष्कर नवमांश लाभलाय हो बुधाला. आणि बुध म्हणजे मज्जा संस्था, ते न्यूरोसर्जनच मज्जासंस्था. आहेत. हो हो म्हणजे त्या सगळं रिलेटेड करिअर ओरिएंटेडच पत्रिका आहे. नवमांशात तो हो दशम बसलाय, म्हणजे दशम हो स्थान हो आलं बुधाला. हो दशमात आहे. त्याचा हो चंद्राला सिंह नवमांश रवीचा मिळालाय, म्हणजे शेवटी हो ते सुद्धा एक प्लस पॉइंटच आहे. हो हो आणि दुसरा एक अजून म्हणजे मुद्दा कसा, चंद्र सूर्य आणि लग्नेश सगळे लग्नातच म्हणजे लग्नातच हो. हो. आपण नाहीतर कसं आता जवळजवळ अमावस्येच्या जवळ आला ना चतुर्दशी हो म्हणजे हो पण हो म्हणजे हो आपण हो इतर वेळेस कसं हे चंद्र सूर्य एकत्र असं म्हणजे हो. ठीक आहे त्याचा बाकी काही समजा, पण इथे ह्या करिअरच्या म्हणजे दृष्टीने करिअर तो साठी किती चांगलं आहे. हो उपयोगात हो आलाय ना. लाभदायक झाला त्यांना, म्हणजे करिअर साठी खूपच हे झाला. ते छान पत्रिका आहे. आणि चतुर्थ म्हणजे मंगळ केतू आहे म्हणून भावंडांचं हे असू शकतं, शनीची दृष्टी आहे म्हणून थोडंफार असू हो शकतात. पण सप्तम स्थानाचे तसे मला वाटत नाही काय असू शकेल, कारण का की गुरुची दृष्टी समोर आहे सप्तम नाही स्थानावर. सप्तमी शनीवर पण 9वी भाग्य दृष्टी आहे गुरुची. हा. चारही शुभ सप्तम ग्रहांची दृष्टी स्थानावर पण सप्तमावर आहे. आहे ना. हा. आणि मंगळ पंचम स्थानावर पण आहे. म्हणजे थोडंफार तर घरात थोडं वातावरण, कारण त्यांचं हो ना. बाहेर किंवा कामानिमित्त आहे, पण बाकी मेजर प्रॉब्लेम वैवाहिक ह्याच्यात पण नाही होणार. एकतर प्रचंड हुशार आहेत त्या, मॅडम यांना ते हुशार पण सारखे प्रचंड आहेत आणि लग्नावरती कुठलाही कुयोग झालेला नाहीये. नाही. लग्न खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. हा मुळात सूर्य गुरु आणि चंद्र हो. एक ग्रह हे चांगले ग्रह, म्हणजे बौद्धिक बुध बौद्धिक साठी पण चांगला, गुरु पण आहे. सूर्य म्हणजे तर उदयास आणणारच व्यक्तीला, म्हणजे हे सगळे योग हे व्यवस्थित आहेत त्यांचे. 4 ग्रह आले ते. लग्नी सूर्य असल्यानंतर
उजेडात येणं, मनुष्य लाईमलाईट उजेडात मध्ये येतात. येणं, प्रकाश म्हणजे प्रगती होणं हे तर नॉर्मल पण दिसून येतं. आणि बुध पण लाईमलाईट मध्ये आणतो, सुलग्नी आलाय. आणि गजकेसरी योग पण झाला ना हो, चंद्र. चंद्र आणि कर्केचा गुरु उच्चित झालाय शिवाय. मॅडम आपण असंही म्हणू शकतो ना, चंद्रामुळे हा जास्त पद्धतीने चांगला योग झाला, कारण स्वराशीचा असल्यामुळे. आणि लग्नेश हाच जर लग्नात ना, हा हा चांगला हा जमेचीच बाजू आहे ना मॅडम. हो 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 हाच जर चंद्र दुसरीकडे असता तर थोडे वेगळे थोडस परिणाम असते. वेगळं वेगळं झालं तर नक्की. या चंद्रामुळे जास्त चांगल्या पद्धतीने योग आला. चंद्राशी सगळे ग्रह निगडीत झालेत, त्यामुळे व्यक्ती मोठी लग्नेशाशी झाली. ना. हा. लग्न आणि राशी कुंडली पण एकच आहे, एकच आहे बरोबर. तिकडूनही पत्रिका स्ट्रॉंग झाली. हो, तेच मी म्हटलं, लग्न पण, राशी कुंडली पण आणि तिथे सूर्य पण आलाय. हे 3 मुद्दे एकत्र आलेत ना, हाच मुद्दा म्हटलं तेच मगाशी, की त्यामुळे ते अजूनच छान झाले. आणि कसं आपण असं पण म्हणतो ना, लग्नी गुरु शिवाय उच्चेचा, म्हणजे बाकीचे काही समजा दोष तर त्यांना तो हे करतो ना, म्हणजे असं पण म्हणजे हो 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 मॅडम, बरोबरच आहे. म्हणजे हो. आणि परत गुरुचंद्र म्हणजे तो पण गजकेसरी योग पण आहे ना. चांगलं म्हणजे त्या लाईमलाईट सगळं मध्ये तर आहे. लग्नच खूप बलवान आहे, खूप बलवान आहे लग्न. त्यामुळे बाकीच्या त्रासांवरती सुद्धा सहज मात करू शकतात. तेवढी विल पॉवर पण जबरदस्त आहे. बोला अजून कुणाला बोलायचं असेल तर. पत्रिका तशी पटकन सुटते पण है ना, सगळे ग्रह इतके छान छान बसले. तर एमबीबीएस कोणत्या साली झाला म्हटलं तुम्ही? आता एक्झॅक्ट साल नाही मॅडम माहिती. मॅडम दशमांश कुंडली आहे का काढलेली? आहे. मी तेच ती लावा ना. हे बोलून हा, झालं असेल तर आपण मग लावूया. लावूया. लावा ना. ठीक आहे, ती पण बघा किती बोलकी आहे. मिथुनेचा राहू, लग्नेश दशमात, सूर्याच्या दृष्टीत. बोला. कोणीच बोलत नाहीये काय? हो नाही, ही पण कुंडली बघा म्हणजे बोलकी हो आहे ना, ही बोलकीच आहे, कारण लग्नेश दशमात आलाय. हो. आणि बुधाच्या राशीत सूर्य आहे. आणि सूर्य बुध म्हणजे आणि एकमेकांच्या दशमेश कोणा समजा त्रिकोणात आहे, ह्याच्यात आहे ना, हो. केंद्र कोणात आहेत सगळे ग्रह, आणि हो, दशमेश हो. पंचमात आहे, दशमेश त्याची पंचमात दृष्टी आलाय. भाग्यावर आहे. हो हो
आणि त्याच्यामुळे ते मंगळ शुक्र परत लाभावर भाग्यात पण आहे. आहेत. उच्च शिक्षण पण झालं. पंचमेश षष्ठेश आणि लाभेश आणि वेश म्हणजे ते पण दोन्ही एकत्र भाग्यात आहेत. म्हणजे 11, 12 स्थानं, 5 आणि 6 स्थानांचे स्वामी परत भाग्यात आहेत. तेही मंगळ शुक्र एकत्र असले तरी चांगलेच झालेले आहेत ना तिथे. शुक्र पण आपण मेडिकलशी कन्सर्न हो, असं म्हणतो मेडिकलची ना. आहेत आणि मंगळ पण देणारच आहे ना तो. हो ना, हो ना. मंगळ आणि तर परत आहे तो आपण अगोदर हो, हे मुख्य केलं म्हणजे हो. सर्जरीसाठी एक शुक्राने एक कलाच म्हणतो ना कला आपण, म्हणजे दिली. जे त्यांनी हो, अगदी नाजूकपणाने हाताळायचं ते शुक्राने आणि दिलं ना त्यांना. पैसे हो, पण आणि दिले ना, तो लाभेश पण आहे. कुंभेत पण आहे ना, हं. ती रास पण आहे ना परत टॅलेंटेड. हो, बौद्धिक राशीतली. हो, बौद्धिक राशीत आहे, चिकाटी आहे, सगळेच गुण त्यांनी दिले ना मंगळ आणि शुक्राला. आणि हे खरं वायुतत्व म्हणजे जे म्हणतात हुशार असतात तेच ऍक्च्युली हो, इथे या दशमात इथे दशमांश मध्ये स्ट्रॉंग झाले. स्ट्रॉंग म्हणजे झाले. गुरु, राहू, मंगळ, शुक्र शुक्र ते हो, सगळे चांगले म्हणजे ते सगळे वायुतत्वात आले. त्यामुळे ही व्यक्ती अत्यंत हुशार आणि म्हणजे कर्मयोगी आहे सगळे पूर्णपणे. योगी लग्न शब्द खूप छान लग्न वापरला मॅडम. कुंडलीत लग्न कुंडलीत जल तत्व हो. बलवान झालंय, याच्यात वायू तत्व बलवान झाले. हं. आणि चंद्र हा मंगळाच्या राशीत आहे, म्हणजे मेषेतला चंद्र आहे आणि मंगळ हा वायुतत्वात गेलेला आहे. त्यामुळे ते सर्जरीला पूरक आहेत बरोबर. होय. मॅडम नमस्कार. नमस्कार, बोला. अं, मूळ मूळ कुंडली कुंडलीत लावू का? एक मिनिट मी नाही लावतो. थांबा ना. लावू नका, मग? लावू नका, मी सांगतो. एक जलतत्वात म्हणजे एकाच तत्वात जर चंद्र, सूर्य आणि लग्न असेल तर हा एक राजयोग होतो. होय. पण मग आता तिथे अजून शनी पण आलेला आहे शनी कुठे जलतत्वात. नाही आला हा हा, अच्छा, जलतत्वात. ओके, हा. हा, मग तिथे म्हणजे तो नसता तिथे तर वेगळं झालं असतं का, असं म्हणजे नाही, पण ह्या अशी शनीचा शंका. उपयोग झाला ना सर. हा, इथे झाला उपयोग, पण हा. ह्याच्यानुसार आपल्या अगस्ती नाडीनुसार चंद्र, लग्न आणि सूर्य हे 3 ग्रह जर एका तत्वात असतील तर असं म्हणजे तेवढेच ग्रह पाहिजेत का, असं त्या नियमासाठी नाही नाही, असं काही हवं. नाही. आपण ही जी पत्रिका आता वाचली ना, तर इथे हो म्हणजे जलतत्व लोडेड झालं आणि हे हो हो या सगळ्या ग्रहांचा म्हणजे जे लग्नात 4 ग्रह आहेत, मग हा हो. भाग्यात पण गुरु हा, आहे ते आणि मग भाग्यातच शनी बसला, तर म्हणजे ह्यांना त्या शनीचा उपयोग झालाय ना, एक हा, चिकाटी सपोर्ट असं सपोर्ट झाले. संयम हो असं त्याच्यासाठी. म्हणजे इथे आपण मग तो इकडे असता तर तिकडे असता तर असं नाही. आता ह्या पत्रिकेबाबतच आपण बोलायचं ठरलं तर हा शनी त्यांना म्हणजे खूप उपयोगातच आलाय ना. हा हा, नाही नाही, इकडे असता तर असं नव्हे, म्हणजे हा तो नियम असा होता हा म्हणून हा. मी त्या नियमाच्या हो माहितीसाठी हो विचारलं असं. हो. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. थँक्यू. रवी शनी अंशात्मक नवपंचम योग आहे. आणि असं गंमत म्हणून मी हे केली बघा, त्यांची डेट ऑफ बर्थ काय आहे, 5/8/1967. तर 5 पण आपण मुलांक काढला तर 5 तो पण बुधाचा आला आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली तर त्याचे म्हणजे 9 आलं, म्हणजे मंगळ. म्हणजे इथे पण हे असं बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे मिळतंय असं. मंगळ आपण सर्जरी धरली ना, आणि बुध असं मज्जा संस्था किंवा त्या नर्व्स असं त्याचा कारण. मॅडम साधं बऱ्याच वेळेला म्हणजे जरी आपण आता ह्या पत्रिकेबद्दलच नाही असं जनरल, पण जरी आपण पटकन बर्थ डेट कडे जर लक्ष दिले ना हो तरी सुद्धा आपल्याला बरेच ग्रह लक्षात येतात. होय होय, येतात काही आणि काही मग ते पटकन हो इकडे चेक असं नाही. मी तर आता चेक कर, तुमच्याशी हो क्रॉस बोलता चेक करता येतं आपल्याला बोलता पटकन. हो मॅडम, म्हणजे आपण म्हटलं न्यूमरोलॉजिकली तेवढंच जाऊ शकतो जाऊ शकतो. आणि हे पत्रिकेमध्ये पण लगेच क्लिअर होतंय मॅडम.
तर आता तुम्ही कोणीच काही बोलत नव्हतं म्हणून माझं लक्ष तिकडे गेलं ना, म्हणून मी नाही, मी हा माझा नॉर्मल ह्याच्यामध्ये मी वापरते. कारण आपल्याकडे पहिल्यांदा जातक आलं की आपण बर्थडे डेटच घेतो त्याची, तिथूनच सुरुवात होते पत्रिकेला आपल्या. तुमचा अनुभव शेअर करा मॅडम. आता समजा तुमच्याकडेच ही पत्रिका आली असती तर असं. अनुभव म्हणण्यापेक्षा आता सगळ्याच गोष्टी झालेल्याच आहेत आधी इथं क्लिअर, त्यामुळं हो, त्यामुळे आता पुन्हा तेच त्यापेक्षा दुसरी जर काही पत्रिका असं तुम्ही घेणार असाल अजून एखादी तरी ती पण चालू शकेल, नाही, आता किंवा अजून लगेच कुठल्या वेगळ्या नाही अँगल मधून दुसरी. कोणी काढलं असेल तर हा, तेही. कोणी सांगायला हा, हरकत नाही. हो. यांचे पार्टनर म्हणजे लाईफ पार्टनर पण मेडिकल प्रॅक्टिशनरच आहेत बरं का. म्हणजे बाहेर गेल्यावर त्यांनी MS करायला गेले, तिकडच हे केले लग्न, आणि आता त्या USA मध्ये सियाटेलला म्हणजे ग्रीन कार्ड होल्डर आहेत. म्हणजे तिथेच आता तिथलं नागरिकत्व मिळालंय त्यांना. आज पोद्दार मॅडम नाही आहेत का? हो. बोला. दशा पण पाहिल्या ना तर शनीची जन्मता होती हो. ती 85, म्हणजे 18 वर्षापर्यंत होती. आणि हम्म. नंतर बुधाची 35 पर्यंत होती. म्हणजे सगळं त्यांचं शिक्षण आणि हे जे मगाशी म्हटलं ना त्यांचं करिअर हे सगळं बुधाच्या दशेतच झालेलं आहे असं दिसतं. आणि मग नंतर केतूचे त्या वेळेला त्या मग परदेशात गेलेल्या असाव्या. हो, केतूच्या दशेत. 2005 ला ना. मग त्यावेळेस बघा, मला असं वाटतं केतूत मंगळाची येते केतूच. का मॅडम बघा. तेच. हा. तर केतूची दशा बाहेर जाण्यासाठी त्यांना पूरक ठरली. आणि आता शुक्राची चालू आहे. आता म्हणजे सध्या त्या दशाही आता शुक्राची चालू आहे. त्यामुळे म्हणजे दशाही तशा लागतायत. अनुकूल आले. तारीख नाही माहिती. आणि शनी तर काय लहान वयात 18 वर्षापर्यंतच गेली ती. पण बुधाची पूर्ण त्यांना दशा मिळाली. त्यांचं शिक्षण, करिअर आणि म्हणजे MBA करणं, हे MS करणं, परत तुमचं MS करणं, तिकडे जाणं. म्हणजे त्या बुधाच्या दशेत बघा ना, त्यांना शिक्षण तर झालं, आणि आपण आता इथे बुध कसं नर्व्ह, मज्जासंस्था असं म्हणजे न्यूरोसर्जन, ते पण बरोबर म्हणजे ते एकदम किती असं फिट बसलंय एकदम. हो, दशाही बरोबर लागलेल्या आहेत त्यांच्या. आणि वेशच आहे ना पुढं. होय. हो. त्यामुळे परदेशगमन आणि हे दोन्ही मेडिकल म्हणजे हॉस्पिटलशी संबंधित. होय. दोन्हीला बुध चांगलं झालं. कुबल मॅडम, जरा नवमांश कुंडली लावता का? लावते. एक मिनिट काढायला. हे बघा हा नवमांशच आहे ना. नवमांशच आहे. हो. येस. नवमाशात पण लग्नेश लग्नात आहे ना. स्वनवमाशी आहे लग्न. हो. शुक्र. पुष्कर नवमांशात पण आहे. स्वनवमांश तर आहेच आहे. आत्माकारक पण आहे. सॉरी, अमात्यकारक अमात्यकारक आहे. म्हणजे सगळ्याच अँगलनी ही पत्रिका अशी व्यवस्थित हे होते. असं कुठं किचकट काही वाटत नाही. करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू. इथे पण गुरु शनीचा अन्योन्य योग झालाय. हो. आणि हे इथे पण बघा, पराक्रमात सूर्य, केतू आणि शनी, म्हणजे शनीची शनी, हो. केतू म्हणजे सर्जरीसाठी
हा सूर्य मेडिकल म्हणजे आपण एक सर्जन हँड, स्किल्ड हँड असं म्हणतो ना, हो. तर ते पण असं छान दिसतंय कारण त्या तृतीय स्थान आहे, तृतीय स्थानातच आहेत हो. सगळे. हर्षाल पण आहे तिथे. आहे तर त्यामुळे हर्षल आपण असं विचार करत नाही ना, म्हणून मग नाही, पण आताच्या केसला म्हणजे हा. इतक्या उच्च पदाला हा, जाण्यासाठी चांगलं त्या ह्याच्यामध्ये, आणि ते सूक्ष्म काम आहे ना तुम्हाला, मग पण आणि सोपं काय म्हणतो नाहीये. आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी आता ते मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे हो, आणि अतिसूक्ष्म हे आहे. त्यामुळे तिथे संशोधन म्हणा किंवा तिथपर्यंत जायला तुम्हाला हर्षल उपयोगाचंच पडणार आहे. 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 मला वाटतं हर्षल सुद्धा मी तसं काढलंय बरं का, तो पण पुष्कर नवमांशात आहे. उत्तरा हो. फल्गुनी म्हणजे सूर्याच्या मूळ लग्न हो कुंडलीचा मॅडम, मंगळाचा जो स्वामी आहे पुष्कर शुक्र, मूळ लग्न कुंडलीतला मंगळाचा जो शुक्र स्वामी आहे हे म्हणजे हे तो इकडे शुक्र आणि मंगळ नवपंचम आहे नवमांश कुंडलीमध्ये. म्हणजे शुक्राला स्थानबळ पण आहे लग्नात आल्यामुळे, आणि शुक्र मंगळ नवपंचम योग पण आहे. आणि मंगळ चिकाटीनी म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल करणार, शनीच्या राशीतला मंगळ आहे हा. आणि अशा वेळेला गुरुच्या राशीत शनी आहे, म्हणजे इकडे मंगळ शनीच्या राशीत, आणि अशा वेळेला गुरुच्या राशीमध्ये शनी. सगळ्यात तिन्ही पण अँगल म्हणजे ह्याच्यातनं पत्रिका असं हो. व्यवस्थित आपल्याला त्याचं हे मिळतंय. तिन्ही पत्रिका व्यवस्थित. दशांश कुंडली पण समजते, नवमांश कुंडली समजते, आणि अष्टक वर्ग पण अगदी हो, खूप छान एकदम. हो. आणि आत्माकारक ते सुद्धा अगदी परफेक्ट पडलेले आहेत. मत्यकारक. खूप छान आहे कुंडली, मस्त आहे. यात पण वायू तत्व आणि अग्नितत्व बलवान झाले. हो. इथे ना हो, नवमांश कुंडलीत वायुतत्वच आहे ना बनवून. इकडे जलतत्व आहे, इकडे दशांश मध्ये पण वायुतत्व आहे. त्या बुद्धीला धार वायू तत्वाच्या ग्रहाची दिली आहे ना. हो, आहे ना. सगळे लग्नही शूरांशात आहे, चंद्र भूपांशात आहे, बुध धनांशात आहे, सगळेच आहेत. शुक्रही अवयवशात आहे, राहू तर पंडित अंशात आहे, केतू उत्पन्न अंशात आहे. म्हणजे हे आहेत ते सगळे ग्रह चांगल्या याच्यात आहेत. मंगळ गुरु आहेत, पण ते पण फील्डसाठी चांगलेच पडलेले आहेत. इथे तर बघा ना, नवमांशातला हा कुंभेचा म्हणजे आपण म्हणतो ना, हो, कुंभेचा मंगळ आहे. म्हणजे हो. ते जे ऑपरेशन साठी जी अचूकता लागते, म्हणजे काय आपण इंग्लिश मधनं काय टेक्निकल प्रिसिजन म्हणतो ना, म्हणजे शस्त्रक्रियेची अचूकता, ती याच्यामुळेच मिळाली आहे ना. हो, तिथेही कुंभेत गेला, आणि दशांश कुंडलीमध्ये पण मंगळ कुंभेतच गेलेला आहे, आणि त्याला जोड परत शुक्राची मिळालेली दशांश कुंडलीत. आणि इथे सुद्धा झाला तर मंगळ शुक्र नवपंचम योगच आहे नवमांश कुंडलीत पण. मॅडम बुध वर्गोत्तम आहे बघा नवमांशात. हो, बुध वर्गोत्तम आहे, वर्गोत्तम आहे, शुक्र स्वनवमांशी आहे, मंगळ कुंभेत आहे, त्यामुळे चांगला आहे. शनी सुद्धा इकडे पण गुरुच्याच राशीत आहे, तिकडे गुरुच्याच नवमांशात आहे. तृतीय स्थान पण पॉवरफुल झालेलं आहे. पराक्रम तर आहेच आहे ना तो. आणि गुरु आणि बुधाचा म्हणजे नक्षत्र परिवर्तन पण झालंय, म्हणजे आपण म्हणतो ना, बुध गुरुच्या नक्षत्रात पुनर्वसू आणि गुरु आश्लेषा बुधाच्या नक्षत्रात, ते पण चांगलं आहे.
मॅडम एकूणच असं म्हणता येईल की ग्रहांची बैठकच चांगली आहे, हो तत्वांची बैठक चांगली आहे काय. आणि दशा पण सूक्ष्मांश पण चांगले हो आहेत. म्हणजे आणि एकूणच सगळी पत्रिका उंचावल्याच गेली आहे. आणि त्यामुळे दशा पण अनुकूल आहेत सगळ्या. दशा पण अनुकूल लागल्या आहेत. बुधाच्या दशेत त्यांना चांगलं मिळालं, तो पण चांगला आहे. बुधाच्या दशेतच सगळं काही झालेलं आहे त्यांचं. हो हो हो. एकूण पत्रिका छान ह्याच्यात मोडली आणि दशेची जोड चांगली मिळाली त्यांना. करिअर ओरिएंटेड आहे. आहे हो आपण थोडक्यात कसं म्हणू शकतो, लग्नातला बुध मज्जासंस्था ह्याचा कारक प्लस कर्मस्थानावर मंगळाची दृष्टी तिथे राहू आहे ते तर चांगले, पण शस्त्रक्रिया आणि लग्नातले गुरु सूर्य हे पण चांगले, आणि हे सगळं मिळून त्यांना म्हणजे हाय प्रोफाईल न्यूरोसर्जन असं ते बनले. मग बघा आता, नाहीतर मग बंद करूया. अजून कोणाला जर काही, आता तर सगळं म्हणजे बोलायला काही राहिलं नाहीये. आपण सगळ्या हो अँगलची पत्रिका बघितली. तरी पण रसिका मॅडम, तुम्हाला अजून काही सांगायचं असेल तर तुमचा एक्सपिरियन्स जास्त आहे ना. नाही 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 सांगत होते तेवढ्यात आमचे नगरसेवक आले 2 मिनिटं. हा म्हणून बोलू 2 घ्या, मिनिटं त्यांच्याशी बोला. नाही नाही झालं म्हणून मी म्यूट केलं 2-3 मिनिटं. बरं बरं. पण त्यांना म्हटलं माझा क्लास चालू, गेले पटकन. अच्छा. सध्या हे आहे ना इलेक्शनचं वारं. होय, ते काय येतात सगळे. हो. हे झालं आता बऱ्यापैकी सगळ्यांचं सांगून झालेलं आहे. झालं. आणि पत्रिका पण म्हणजे तशी पण. मॅडम हो हो हा मॅडम बोला बोला. यांचा सक्सेस रेट पण चांगला असणार. हा. गुरु उच्चीच आहे. गुरु यश देतो ऑपरेशन करते वेळी. हम्म. फेल्युअर फार कमी असणार. हा नाही, सक्सेस एकदम रेट म्हणजे चांगला आहे. चांगल्या असं. मॅडम बेसिकली काय असतं की म्हणजे करिअर चांगलं होण्यासाठी ते करिअरचं वय जेव्हा असतं ना तेव्हा योग्य महादशा लागली येस पाहिजे. येस, ते तर म्हणा. त्यांना ना बरोबर ती बुधाची त्या वयात लागली आणि ते सगळं त्यांच्याकडनं बरोबर ते सगळे म्हणजे ते त्यांचं करिअर तसं घडलं त्याच्यात बुधाच्या म्हणजे बुध म्हणजे ते वायुतत्व पण सगळे ऍक्टिव्हेट झाले आणि त्याच्यातनंच त्यांचं हे सगळे सर्जरी आणि सर्जरीचं करिअर तयार झालं त्याच्यातनं. तर त्या दशा पण महत्वाच्याच आहे ना. आणि बाहेर जाताना पण तो बरोबर मिथुन बरोबर. ज्यावेळेस गुरु आला ना, आणि इथं म्हणजे मूळ कुंडलीत व्ययस्थानी आहे ना मिथुन रास, आणि गुरु म्हणजे गुरुची मीन रास इथे भाग्यात आहे, म्हणजे भाग्येश व्ययात गेला असं आपण म्हणतो ना. म्हणजे बरोबर त्याच वेळेस त्या तिकडे गेल्या MS करण्यासाठी. लग्न पण छान आहे ना, म्हणजे असं सेवेकरी लग्न, हिलर्स असतात हे जास्त लोक. हो हो हो. म्हणजे बाय डिफॉल्टच त्यांच्याकडे हिलिंग पॉवर असतेच. आणि आता ते ग्रह पण म्हणजे ग्रहांची बैठक ग्रहांची पण बैठक झाली. हो. हम्म. 4 शुभग्रह आहेत ना. होय होय होय. त्यामुळे त्याने सप्तम स्थानावर पण दृष्टी आली. गुरुची दृष्टी परत 5 आणि भाग्यावरती आली होय. आणि या तिघांची सप्तम स्थानावर दृष्टी आली. मग सप्तम स्थान पण आपण सेवा भावी म्हणूनच करतो ना, समाजसेवा किंवा समाजात तुम्ही जे कार्य करणार आहात त्याच्यासाठी ते सप्तम स्थान पण आपोआप बलवान झालं दृष्टीने. आणि गुरुची दृष्टी तर तुम्हाला देतेच ना इफेक्ट. अमृत. तिथे आहे त्या स्थानातही देते आणि दृष्टीने देते. सर नेहमी सांगतातच. आणि एवढं छान नवमांशात शुक्र मंगळाच्या राशीला म्हणजे मेष राशीला पाहतोय, आणि होय. इकडे पण शुक्राच्या राशीत मंगळ आहे. तर आणि पुन्हा मंगळ मेषेला म्हणजे त्याच्या स्वतःच्या राशीला बघतोय. तर ऑपरेशनला हाताला स्किल असेल यांच्या चांगलं. आहेच ना, सर्जिकल स्किल आहेच आहे ना मॅडम त्यांच्याकडे.
मॅडम यांचं व्यक्तिमत्व पण प्रभावी असणार व्यक्तिमत्व, हो कारण लग्नात अगदी स्ट्रॉंग ग्रह आले लग्नेश आहे, हा त्यामुळे सूर्य बघता क्षणीच ते लोकांना असं प्रभावित अट्रॅक्टिव्ह करणारे. हा पर्सनॅलिटी, हा चंद्र रवी असं लागवी. सुंदर पण. हा बरोबर, दिसायला छान पण असते. शुक्र पण तिथेच आहेत ना, म्हणजे द्वितीय स्थान, प्रथम स्थान आणि व्ययस्थान इथे जर शुक्र असेल तर ते व्यक्तिमत्व अट्रॅक्टिव्हच असतं. त्यामुळे तोही एक फॅक्टर ह्याला मिळालेला आहे. आणि ते असं चांगल्या बोलण्यात कसं व्यक्तिमत्व. आपलेपणा किंवा एक हा. गोडवा असं आपण म्हणतो ना, अधिकारवाणी पण असेल, कारण सिंहातला हो, शुक्र आहे ना. सिंहला शुक्र आहे, हम्म. त्यामुळे छान तत्वाप्रमाणे बोलणं. हो. आणि पण शुक्र असल्यामुळे कसं पाहिजे तेवढं समजून देणं हे पण आहे ना त्याच्यात. पेशंटशी हाताळताना त्यांचं हे हाताळणार. छान हो. कामी आलं असेल. सप्तमेश पण भाग्यात आहे ना शनी. विवाहोत्तर भाग्योदय झालेला असेल का त्यांचा? पण विवाह तर ते असं आपण म्हणतो मॅडम, पण मुळातच या स्वतःमध्येच ह्यांच्यात किती काय म्हणायचं, गट्स असा शब्द नाही नाही, बरोबर. ते आहे म्हणजे आता हे आपलं त्यांची पत्रिका सगळी सोडून झाली आपली. मग एक आपण एक असं एक्स्ट्रा विचार येस हे आहेच ना, आपण एक्स्ट्रा म्हणतो फॅक्टर म्हणून जर म्हणाल सप्तमेश भाग्यात आहे, तर म्हणजे आपण सप्तमेश असं भाग्यात आहे, त्यामुळे हा. असं तर हे झालं म्हणजे आपलं. पण ते पण आहे, आपण भावंडांचं कसं थोडासा प्रॉब्लेम बघितले, हो. तसं वैवाहिक दशात नंतर दोघांचे आणि फील्ड एक असल्यामुळे भाग्योदय एकमेकांचा छान झालेला असेल. पण शनी आणि चंद्र परत नवपंचम योगच आहे ना, म्हणजे लग्नेश आणि सप्तमेश, त्यामुळे एकमेकांशी व्यवस्थित हे झालेले, एकमेकांनी भाग्योदय म्हणतो ना तसं पूरक आहेत पूरक, म्हणजे यांच्यामुळे त्यांचं भाग्य आणि त्यांच्यामुळे यांचं भाग्य असं. आणि नोकरी पण त्यांनी कसं अगोदर MBBS झाल्यानंतर बॉम्बे म्हणजे जे हॉस्पिटल, तर तिथे पण म्हणजे हा षष्टेश गुरु लग्नात आला ना सूर्याबरोबर, परत तिथे शनीची दृष्टी पण म्हणजे दृष्टी पण आली, त्यामुळे नोकरी पण आणि व्यवसाय म्हणजे स्वतःचा व्यवसाय पण. आता इथे तसा मंगळ केतू बरोबर नेपच्यून पण आहे, मग आपण असं वेगळ्या अँगलनी म्हणजे आता करिअर सोडून असं विचार केला तर म्हणजे चतुर्थ स्थानात म्हणजे घराच्या बाबतीत काय फसवणूक वगैरे असं पण काही म्हणजे होऊ शकतं, किंवा घरापासून तर दूर, तर आता पण घरापासून दूरच आहेत ना, म्हणजे स्वघरापासून दूरच आहेत, त्यामुळे इथले त्यांचे जे काही नातेवाईक असतील किंवा काय असेल तर ते दूरत्व राहणारच आहे ना. दूर राहण्यासाठी एकतर वेश पण लग्नात आलाय आणि चतुर्थात केतू मंगळाबरोबर, ह्या दोन फॅक्टर आहेतच. आहेतच, पण ते घरापासून दूर पण चांगल्या दृष्टीने आहेत ना. हो हो, चांगल्या दृष्टीने कारण लग्नच बलवान आहे ते, त्या दृष्टिकोनाने. हो, बट नवमांशात पण मॅडम बघा ना, म्हणजे हा गुरु
मकर म्हणजे 9वा मकर अंश नऊ. आला ना, हो तर तिथे हो म्हणजे त्यांना करिअर साठीच वाहून हो घेतल्यासारखं, कारण इथे हो कामाचा ताण पण खूप येऊ शकतो तासन येऊ तास, आणि येऊ. घरासाठी म्हणजे त्यांना घर असून पण त्या घराचं सुख नाही सुख मिळत. नाही, सुख नाही, सुख नाही मिळणार. तर तसं कर्क रास आहे ना, म्हणजे सहनशीलता हो वगैरे ती आलीच नाही नाही. पण सहनशक्ती पण त्यांच्याकडे तेवढीच आहे ना, आहे ना पॉवरफुल आहे. मग ते आहे एवढ्या ना. लग्नात बसलेल्या ग्रह हो, आहे. तेच ना. त्यामुळे येईल त्याला तोंड देणार आणि सगळं सावरून देणारे पण आहेत. हम्म, हम्म. मॅडम यांना संतती काय असतील? नाही ते नाही माहिती मॅडम, पण असेल ना, नाही असं नाही ना. नाही ना. नाही, हो हा असतात ते गुरु काय, आहेच आता ना कसं दृष्टीने. हे करिअर ओरिएंटेड लोक ते पण आहे एखाद्याचे गुरुची दृष्टी आहे पंचम स्थानावरती आणि पंचमेश परत मंगळच आहे. हम्म. हम्म. त्यामुळे असेल तर ती पण टॅलेंटेडच असेल ना हो. संतती. चला मग काय बंद करूया का? काय आता जवळजवळ सगळीच झाली आहे ना पत्रिका हो व्यवस्थित. हो, पत्रिका झाली व्यवस्थित. कोणाला काही बोलायचं असेल तर. हॅलो सर, मी हे शेअरिंग काढलं तर मला बघता येतं, मग हे थांबवू का शेअरिंग? हो हो हो, चालेल चालेल. कारण आता आपण नवमांश पण बघितली, लग्न कुंडली बघितली, दशमांश पण हो, बघितली, दशमांश पाहिली. सगळेच बघितले. आहेत सर, पण काय कामात वगैरे असतील तर नाही. सर आहेत, बाहेर वगैरे नाही पडलेले आहेत. नाही आहेत. बाहेर नाही पडले. हम्म. बोला, अजून काही पॉइंट मिळत असतील तर. आता मी कसं ह्या पत्रिकेचा म्हणजे फक्त असं करिअर ओरिएंटेड असा मी जास्त अभ्यास केला, म्हणजे मला ती खूप बघता क्षणी छान वाटली. म्हणजे ह्या आपल्या कोणी आता विचारलं म्हणजे संतती आहे का, कसं आहेच, म्हणजे गुरुची दृष्टी आहे. आणि हा पंचमेश लग्न हे चतुर्थात गेलाय केतू बरोबर, म्हणून त्यांनी असं विचारलं का मला नाही माहिती, पण मे बी म्हणजे समजा केतू आहे ना, तर एखादं असं पण काय म्हणायचं सीझर होऊन किंवा अशा अशा टाईप पण होऊ शकतं ना. गुरु कर्केच आहे, संतती असणारच आहे 100%. असेल तर कन्या संतती असू शकते, असं आपण म्हणू शकतो. पण कन्या संतती असणार एवढं निश्चित. नक्की ना, हो ना. नमस्ते मॅडम, मी बोलू का काही? हो हो, बोला ना, उलट आम्ही वाट बघतोय. हा, कसं आहे की आपल्याला जसं ही पत्रिका मांडण्याचं मुख्य कारण असं होतं तुमच्यातर्फे की एक व्यक्ती प्लॅनेटरी पोझिशनच्या अनुसार प्राथमिक जी प्रगती असते माणसाच्या जीवनातली, तर प्रत्येक मनुष्य हा प्रगती पथावरती जाण्याच्या तयारीत असतो किंवा त्याला मार्ग हवा असतो किंवा त्याची इच्छा असते की मला काहीतरी मिळवायचं आहे, हासिल करायचं आहे. तशी ही व्यक्ती जी आहे तिच्या लग्नी जे प्लॅनेटरी पोझिशन आहेत, जे बसलेले ग्रह आहेत, ते हिला सगळं देऊन जाणार आहेत. आता जरी बघितलं मगाशी मी, तर 0 अंशाचा जरी बुध असला तरी तो अरायवल आहे. म्हणजे जेव्हा बुध अरायवल असतो त्यावेळेला तो निश्चितच काहीतरी घेऊन येणारा असतो. आणि बुध हा बुद्धिमत्तेचा, शिक्षणाचा, आणि गुरु हा सन्मान, त्यात रवी सुद्धा आहे. तर रवी हा मुख्य आरोग्याचा कारक ग्रह आहे. पण तिथे त्या व्यक्तीने कदाचित, मला असं वाटतं
ह्या पोझिशनमुळे तिने करिअर जे निवडलं तर त्या करिअरमध्ये तिने निश्चितच सफलता मिळवलेली आहे. आता वैवाहिक जीवनात म्हणा किंवा इत्यादी जीवनामध्ये अप्स अँड डाऊन हे माणसाचे येतात, पण प्रत्येक व्यक्तीचा हेतू असतो की आपल्याला पुढे कधी जायचंय, आपल्याला प्रगती कधी करायची आहे. सगळे लोक प्रगतीसाठी झटत असतात आणि अर्थव्यवस्था आहे, कुटुंबाचं सौख्य आहे, संततीचं सौख्य आहे, पतीच्या बाबतीतलं आहे. पण जास्तीत जास्त ही पत्रिका जी आहे हा राहू दशमामध्ये जो आहे ना मॅडम, हा मेषेचा आहे. तर त्याला त्या ठिकाणी हिने म्हणजे भावंडांना वगैरे त्याग करून स्वतंत्र जीवन जगण्याचा पवित्रा घेतलेला आहे. कळलं का? आणि कधी कधी मेषेचा जेव्हा राहू असतो किंवा शनी असतो तर त्यावेळेला यदा कदाचित भावंडांपासून अलिप्त राहणं, भावंडांपासून दूर राहणं आणि एकाकी जीवन जगणं अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो पत्रिकेमध्ये आढळतो आपल्याला. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. बरोबर आहे ना, तुम्ही सांगितलं पण आहे ना ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा. हो सर बरोबर आहे. हो सर, बरोबर आहे. मला पण अनुभव आहे त्याचा. मेषेचा राहू असला की एकाकी जीवन येतं, लाईफ येतं, पण थोडस धडाडीने काम करणारी पण व्यक्ती असते. बरोबर बरोबर. आता कसं आहे मॅडम, तिचा तर हळदकर राहू मॅडम, पंडितांशामध्ये आहे ना. हा आणि भाग असा आहे ना मॅडम की मेष राशीला तुम्ही कन्सिडर करा, कारण का शेवटी आपण कुठल्या कुटुंबात राहतो म्हणजे घर, तर ते मेषेचं घर आहे. म्हणजे सगळे अधिकार मेष राशीचे आणि मंगळाचे आहेत. मंगळ हा जरी राहूचा शत्रू असला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. म्हणजे एखादा ग्रह ज्या राशीमध्ये विराजमान होतो त्या राशीमध्ये ती रास बिलॉंग टू विच प्लॅनेट हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरं म्हणजे तिथे तो सेटल होण्यासाठी विलंब लावतो. एखादं आवडतं घर, नावडतं घर जेव्हा नवीन घरामध्ये आपण एस्टॅब्लिश होतो त्याला थोडा अवधी लागतो. तसंच हिने जे करिअर केलं तर दूरवर जाऊन MS केलं, आणखी काही बऱ्याच ठिकाणी काम केलं, तर त्या ठिकाणी तिला सेटल होण्यासाठी विलंब लागला असं आहे ते. म्हणजे प्रामुख्याने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या जीवनामध्ये तुम्ही पण बरेच आयुष्य काढलेलं असतं. जी ह्या मुली आहेत या 30-40 वर्षाच्या आहेत तर त्यांचा पूर्ण जीवनाचा जो ट्रॅक बघितला तर तिथे भिन्न भिन्न लोक भेटले असतील. भिन्न भिन्न लोक भेटतात जीवनामध्ये, नाही भेटत असं काही नाही. आणि तो ट्रान्झिस्ट मध्ये कार्यरत होतो. पण मूळ पत्रिका जर बलवान असेल तर त्या ठिकाणी रंक सुद्धा राजा होऊ शकतो असं आहे. बरोबर आहे ना, मूळ पत्रिकाच नीट पाहिजे ना, नाही तर मग ट्रान्झिटचा बाकी मग उपयोग कसा होईल. मुळच जर नसेल नीट पत्रिका तर ही मुळात पत्रिका स्ट्रॉंग आहे भरपूर. सर, आपण बोला. असंही म्हणू शकतो का की हिच्या जीवनात असं हिचं जीवन गेलं की वेगाने म्हणजे वेळ पण नाही मिळाला आणि इतकं स्पीडली आणि स्मूथली जीवन गेलं की एकामागे एक विचार न करता पुढे 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 जात गेली ही व्यक्ती. मनुष्य असं असतो की जेव्हा तो घरातून बाहेर निघतो ना तर त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल नसतो. आता पहिलं अमेरिकेत जाऊन MS करायचं, तिथे वेगळी भूमिका, वेगळा परिवार, वेगळे मित्र, वेगळ्या मैत्रिणी, वेगळं कुटुंब असं सगळं असतं. मग तसं त्या ठिकाणी त्याला एक लक्षात घ्या मॅडम की बुध, सूर्य आणि गुरु हे जेव्हा त्या राशीत आहेत तर त्या राशीमध्ये तशा तऱ्हेचे लोक त्यांच्या गाठी भेटी हे ठरलेलं आहे. हो सर, आणि सक्सेसफुली. येस, असं आहे. म्हणजे अशा माध्यमातून तुम्ही जर विचार केला तर निश्चित तुम्हाला त्याच्यातून उत्तर मिळू शकतं. कारण का लग्नातले ग्रह तुम्हाला जिथे हवंय म्हणजे तो ग्रह तुम्हाला घेऊन जातो.
मग तो चांगल्या ठिकाणी येतो, वाईट ठिकाणी घेऊन जातो, पण होताच तर प्लॅनेटरी पोझिशन ही चांगली असतात. आता तुम्हाला आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. परवा कुलकर्णी मॅडमने धर्मेंद्र ची पत्रिका आपल्याला सांगितली सोमवार. ह्या मॅडम सांगितले ना? सांगितली होती हा कुलकर्णी मॅडम. हो सर, हो सर. हा, आता त्यातलं एक गुपित तुम्हाला मी सांगतो, बाकी सोडून द्या. गुपित काय माहितीये का, की वृश्चिक रास आणि मंगळाची रास ही कक्षेच्या पलीकडची आहे. गॉट इट? तर एखादी व्यक्ती आपल्या याच्यातून अतिशय दूर जाणे, पलीकडे जाणे, म्हणजे त्याचा जो काही व्यवसाय म्हणा, त्याची प्रगती म्हणा, तर त्या ठिकाणी लग्नी रवी आहे, बुध आहे आणि गुरु आहे, आणि तो वृश्चिक आहे बघा. होय सर, बरोबर? हो सर. आणि वृश्चिक रास जी आहे ती इक्वेटरच्या खालची पहिली रास आहे. हा सुद्धा ज्योतिष शास्त्रामध्ये तुम्हाला आधार घेणं गरजेचं आहे. मग जेव्हा वृश्चिकेमध्ये ग्रह येतात तर त्यावेळेला त्याचा दर्जा, त्याचे उड्डाण हे कक्षेच्या पलीकडचं असतं. म्हणून मी नेहमी सांगतो तुम्हाला, कक्षेच्या पलीकडे असणाऱ्या राशी किंवा त्यांचे अधिपती, जसं आपण म्हटलं की धनुरास ही कक्षेच्या पलीकडची आहे, म्हणजे गुरु, बरोबर आहे. त्या पत्रिकेमध्ये विशेष करून बघा तुम्ही, रवी आहे, गुरु आहे आणि मंगळ आहे आणि सोबत बुध सुद्धा आहे. म्हणजे त्यांचा विचार जो आहे, एवढा सक्सेस मिळाला लहान वयामध्ये, 17-18 वर्षी लग्न झालं, पंजाब प्रांतातून तो इथे आला आणि त्याने एवढं झेप घेतली. तर म्हणून तिथे पत्रिका वाचताना तुम्हाला धनु लग्न, मकर लग्न, वृश्चिक लग्न हे आउट ऑफ लेवल आहे. हा, आणि हा मुद्दा अतिशय तुम्ही लक्षात ठेवा. पण तिथे प्लॅनेट इम्पॉर्टंट आहे, प्लॅनेट चांगले पाहिजे. जर निगेटिव्ह प्लॅनेट असतील त्या झोडियाकला, तर मग तुम्हाला तिथे निगेटिव्ह जे येणार फलादेश. मॅडम त्या पत्रिकेमध्ये रवी वृश्चिकेला होता ना? हो ना कुलकर्णी मॅडम, रवी हो सर, वृश्चिकलाच हो होता सर. ना? रवी, गुरु, बुध वृश्चिकेचे आहेत. हा, मग रवी बघा, एक तर तो दशमेश आहे हो, आणि गुरु जो आहे तो धनेश आहे हो, आणि त्रिकोणाचा अधिपती आहे, पंचमेश आहे. हो. तो सुद्धा कक्षेच्या पलीकडचा आहे. पलीकडचाच आहे. हो, हा, मग हे जेव्हा दोन जरी प्लॅनेट आले तरी सुद्धा माणसाची भरारी ही निश्चितच दूरवर असते. म्हणजे बरोबर आहे ईग सर. आणि चिकाटी आणि जिद्द, मेषरास पण आहे आणि वृश्चिक दोन्हीही म्हणजे चिकाटी पण खूप होती सर. म्हणजे प्रगती करण्यासाठी प्रश्न एक एवढ्या लांबून येऊन आपलं अस्तित्व निर्माण करणं, आपलं करेक्ट. वेगळेपण निर्माण करणं, हे सुद्धा सर. आणि अगदी तत्वच हे म्हणजे मंगळच इथं प्रभावी जास्ती ठरला सर, म्हणजे राशीकडून आणि लग्नाकडूनही सर. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो बरोबर. उच्चीचा आहे तृतीय स्थानामध्ये. हो, पराक्रमेश उच्चीचा आहे आणि तो पण पराक्रम मकरेचा आहे बघा. हो, हो, हो. मकरेचा मंगळ आहे सर, तृतीयात. मग तो कक्षेच्या पलीकडचा आहे. हो, इट इज रिलेटेड विथ द बियॉन्ड द बार, म्हणजे अति पलीकडचं आहे. म्हणजे जेव्हा आपण वृश्चिक, धनु आणि मकरेचा उल्लेख करतो, मंगळ, गुरु आणि शनी यांच्या राशी ज्या आहेत बघा तुम्ही सिक्वेन्स मध्ये, हो सर. 8, 9, 10 नाही का? होय सर. हा, म्हणजे तुम्हाला एखादं ज्योतिष क्षेत्र तुम्हाला ठामपणे मांडायचं असेल तर यू हॅव टू कॅल्क्युलेट. हे फार सर, महत्वाचा विषय आहे. मकरेचा मंगळ त्यांचा असल्यामुळे त्यांच्याकडे जमीन पण भरपूर प्रमाणात हो, म्हणजे सगळं सगळं भरपूर, हो 10,000 कोटीची 100 संपत्ती. एकरच्या वर जमीन आहे सर त्यांची तिथे, 12 लोणावळा, हॉटेल आहेत औंढेगाव. मॅडम, 12 हॉटेल आहेत, 12. हो, हो सर. दिल्ली, पंजाब मध्ये 12 हॉटेल्स आहेत. म्हणजे कसं आहे की अतिशय कमालीचे व्यक्तिमत्व झालं. हो, कसं आहे, पण परत सुद्धा आपल्याला आपला विषय आहे ज्योतिष, म्हणून
कक्षेच्या पलीकडचे अष्टधारी, जसं उदाहरणार्थ मकर लग्नाची मायावती आठवा तुम्ही, मकर लग्नाची ममता बॅनर्जी आठवा, मकर लग्नाचे अडवाणी आठवा, लालकृष्ण, कमाल हसन आठवा, संजीव कुमार आठवा, सुनील गावस्कर आठवा. बघा मी किती उदाहरण देतो तुम्हाला. हो सर, तुम्ही नेहमी सांगत असतात ही सगळी नावं. कारण का की तुम्हाला तिथेच बघितलं पाहिजे, म्हणून ह्या ह्याच्यातलं आपण सूर्य सिद्धांतामध्ये शिकलेलो आहोत. कक्षेच्या पलीकडचे ग्रह, कक्षेच्या पलीकडच्या राशी ह्या अतिशय भिन्न आहेत. एनिवे, फार चांगला कार्यक्रम झाला. असंच तुम्ही येत राहा, प्रत्येकाने त्याच्यामध्ये शिका, चांगल्यापैकी आनंद घ्या. होय सर. आता हळदणकर मॅडम तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल तर अवश्य द्या. हो सर. येस. ऍक्च्युली खूपच चांगली पत्रिका अशी मिळाली की कर्क लग्न, मीन भाग्य हे म्हणजे जलराशीमध्ये आणि सेवाभावी राशीमध्ये सगळे ग्रह पडलेले आहेत. गुरुची पंचमावरची दृष्टी आणि गुरुची भाग्यस्थानावरची दृष्टी ही शिक्षणामध्ये फ्लुएन्सी कशी देऊ शकते आणि माणूस चांगल्या पद्धतीने पुढे कसं सरकतो याच्यासाठीची सुद्धा पत्रिका आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे राहू मेषेचा आणि पंडितांश असल्यामुळे तोही त्याला बेनिफिट मिळाला. मंगळाची राहूवर असणारी दृष्टी, मंगळ केतू, घरापासून लांब नेणारे ग्रह, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता आणि अष्टक वर्गामधले त्याची गुरुची पॉवर किती आहे आणि लाभस्थान, कर्मस्थान, धनस्थान, षष्ठस्थान याला मिळालेले ॲव्हरेज पेक्षाचे मार्क हे लक्षात घेता मेडिकलसाठी त्याचं आणि आर्थिक उत्पन्न असणं ही त्या पत्रिकेची एक खासियत आहे. शिवाय सूक्ष्मांश जर सगळे लक्षात घेतले तर सूक्ष्मांश हे सगळेच्या सगळे चांगले पडलेत. आणि चंद्र हा स्वराशीचा लग्नात आहे, तो पुष्य नक्षत्रामध्ये नृपांशामध्ये आहे. हा नृपांश जर आपण लक्षात घेतला तर या व्यक्तीचं जीवन हे खचितच राजासारखं आणि अधिकार पदावर अधिकारवाणीने आणि जे काही त्याच्याकडे स्किल आहे ते स्किल सुद्धा अधिकार पदावरचं असंच म्हणावं लागेल. चंद्र सूर्य हा एक प्रकारचा राजयोग तिथे झालेला आहे. तर ह्या अशा सगळ्या बाजूनी आणि उत्पन्नांशामध्ये 3-4 ग्रह आहेत. मंगळासारखा ग्रह उग्रांशामध्ये पडलाय, तो वैद्यकीय शास्त्रासाठी चांगला आहे. म्हणजे सर्जन कसा असावा, सर्जनचे ग्रह कसे असावेत आणि आपण आता जसं सांगितलं तसं कक्षे पलीकडचे ग्रह हे काय करू शकतात याचं एक खूप चांगल्या पद्धतीत, म्हणजे ह्या पत्रिकेत ते नव्हतं पण गेल्या वेळच्या पत्रिकेमध्ये म्हणजे ही परवा झाली त्याच्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना उलगडायला लागल्यात. आजच्या पत्रिकेत सुद्धा अष्टक वर्ग, नवमांशाची कुंडली, त्यानंतर दशमांश कुंडली या सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन पत्रिका सोडवण्यात आली आणि बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग दाखवला आणि खूप काटेकोरपणे बरेचसे मुद्दे सांगितले गेले. ही खरोखर एक चांगली बाब आहे आणि आपला उद्देश हा खूपसा उद्दिष्टापर्यंत चालू आहे. ही पण एक चांगली बाब आहे. तेव्हा सर, आपण ज्या उद्देशाने विद्यार्थ्यांना सहभागी केलंय आणि त्यांना शिकवताय तो उद्देश आपला चांगला आहे, म्हणूनच तो सफल होतोय. एवढं बोलून मी होते. आता याच्यातला एक दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला मॅडम. आता तुम्हाला हे करत नाही, मी थांबवत नाही, पण कर्क लग्न जे आहे ना, हा कॅन्सर ऑफ टॉपिक, त्याला कर्क वृत्तांत म्हणतो. हो 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 सर. आणि कर्क वृत्तांतामध्ये तुम्ही अवश्य बघा,
कर्क लग्नातले, कर्क राशीतले, कर्क राशीमध्ये असणारे ग्रह हे सुद्धा अतिशय चांगल्यापैकी अंमल करतात. हो इन शॉर्ट, सोनिया गांधी बघा, इंदिरा गांधी बघा, त्याच्यानंतर ती जी राणी होती प्रिन्सेस डायना, लेडी डायना, तिचं आहे. कर्क लग्नाचे अनेक लोक जे आहेत, जसं उदाहरणार्थ हेमा मालिनी कर्क लग्नाची आहे, तर यांनी सुद्धा क्रांती केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक रास काही ना काहीतरी देते. म्हणून हा कर्क वृत्तांताचा शेवटचा पार्ट आहे. म्हणजे ज्याला माधुरी आपण दीक्षितचे जसं दशमामध्ये चंद्रगुरु आहेत कर्केचे. हा येस, मग हेच गणित आहे मॅडम. तुम्ही त्याच्यावरतीच फलित देऊ शकता. हे तुमचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. आणि कसं आहे की अजूनही तुम्हाला बघा, पुढचे आयुष्य जे आहे ते अजून तुमचं आहे. तुम्ही अनेक लोकांना घडवू शकता. त्यासाठी हा प्रयत्न आहे. कळलं? म्हणून सगळ्या गोष्टी ऍस्ट्रॉलॉजी मधल्या लक्षात ठेवायच्या. नुसतं इकडे हा आहे तिकडे तो पडलाय वगैरे फालतू गोष्टी करायच्या नाही. ज्योतिषाला भाषा फार महत्वाची आहे. एनिवे, आय एम सॉरी तुम्हाला काही दुखावलं असेल तर, पण छान झालं. असं येत राहा, आपले अनुभव सांगत राहा. सर थँक्यू. आता कर्क वृत्तांत आणि मकर वृत्तांत लक्षात ठेवा. हो हो सर. फार गरजेचं आहे. हो सर, नक्की. Yes. आता थोड्या दिवसांनी उत्तरायण सुरू होईल. आता दक्षिणायन सुरू आहे. आता उत्तरायण झाल्यानंतर आणखी परदेशामध्ये तफावत येईल, म्हणजे जागतिक असं आहे. मी तुम्हाला एक थोडस आणखी विश्लेषण करतो. 8 म्हणजे वृश्चिक लग्न दरम्यानच होतं, बरोबर आहे? हो. तुम्ही ऑगस्ट महिना आठवा. ऑगस्ट महिन्यापासून त्यांची फॅमिली चिंतेत होती. 15 ऑगस्ट ऑनवर्ड्स. हे सुद्धा गणित ज्योतिष मध्ये आहे. हे माझं नाही आहे. हे माझं कंटेंट वगैरे फालतू गोष्टी माझं नाहीये. हे सर्वसाधारण आहे. 8 आकडा हा ऑगस्ट महिना आहे की नाही? हो हो तुम्ही 3-4 महिन्यापूर्वीची हिस्ट्री आहे का? हो. दे वरीड अबाउट फ्रॉम ऑगस्ट, मंथ ऑफ ऑगस्ट. आजारी झालाय, हॉस्पिटलमध्ये टाकलंय, कधी गेलाय बातमी आल्या, कधी आलाय बातमी आले. म्हणजे शेवटी होतं की नाही ते सांगा. हे शिकण्यासारखं असतं मॅडम. आणि हे शिकवताना तुमची लिंक आणि तुमचा मूड लागला पाहिजे. हा कुबल मॅडम, बरोबर आहे की नाही? होय होय, छान सर. असं तुमच्यासारखं आम्ही आता प्रयत्न करतोय, पण एवढ्या पटकन येईल असं नाही. तुमचं कसं काय बोलताच येत नाही तुमच्याबद्दल काही आम्हाला, पण ठीक आहे. आम्ही छोटा प्रयत्न. आपण मांडणी का करतो? कारण तुम्हाला शिकता यावं. बाकी माझा हेतू काय आहे? हो ना हो ना, छान. मी दडवून पण ठेवलं असतं. नाही नाही, दडवून तर तुम्ही ठेवत नाही ना, म्हणून तर आम्ही इथपर्यंत तर आलोय ना सर. सगळे बोलली मी, बाकी पण सगळे प्रत्येकाच्या वेगवेगळे मुद्दे येत चाललेत ना. हा, काय म्हणता मॅडम? प्रत्येक लेक्चर मध्ये वेगवेगळे मुद्दे, म्हणजे आता हा महिन्याचा मुद्दा आजचा एकदम कायम लक्षात राहील. हा, येस. आणि तुम्ही बघा, 8 ऑगस्ट महिन्यानंतर हालचाल सुरू झाली. हो, सुरू झालंच त्यावेळेला. एकदा ते बातमी आली, गेले म्हणून परत आली, नाही आहेत. सगळ्या घडामोडी घडून गेल्या. बरोबर, असं असतं. आता जसं की आज शनिवार आहे, बरोबर आहे? त्यांचा मृत्यू कधी झाला? मंगळवारी. हो, मला वाटतं. अच्छा, वृश्चिक राशी म्हणून. येस, हे पण काउंट केलं जातं. हे सुद्धा सिक्रेट आहे मॅडम. हो, द सिक्रेट्स ऑफ ऍस्ट्रॉलॉजी.
हे मोठं मोठं सिक्रेट सांगितलं सर तुम्ही. हो. महिना आणि हो. हो, महिना महिना आणि वार. दिवस वार. असं आहे. म्हणून शिकत राहा तर हे आज शिकत राहा. सर छान. आणि तुम्ही पण शिकवा, आम्ही पण मी शिकू. शिकवत आहे, आम्ही थँक्यू शिकतो मॅडम, तुम्ही आहोत. क्लास घेतल्याबद्दल. थँक्यू. असं काही नाही, बरं. सगळं क्रेडिट तुमचंच आहे. Thank मी you, sir. आपला छोटा छोटा प्रयत्न केला सर. बाकी ह्या सगळे पण छान बोलले ना, त्यांनी सगळ्यांनी हो हो पण हो. तुमचा सगळ्यांचा क्लास आहे. तुम्हाला यावं, बोलता यावं. अहो, आपण आपल्या लहान मुलाला बोलायला शिकवतो, नाही शिकवत का? शिकवतो ना. हो ना असं सर. आहे. पत्रिका वाचन पण असंच आहे. पत्रिका बोलली पाहिजे. चला, धन्यवाद. मी मीटिंग एंड करू का? हो सर, थँक्यू हो सर. हो सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सर. ऑल द बेस्ट.